BIT मार्फत टॅलीचे की या नावाचे एक सॉफ्टवेअर तयार केलेले आहे। कीचा अर्थ नॉलेजेबल ई लर्निंग फॉर यूथ। यामध्ये टॅलीची इत्थंभूत माहिती या डेमोद्वारे या सॉफ्टवेअरद्वारे आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो। यामध्ये सुरुवातीला थेरी मोड दिलेला आहे, ज्यामध्ये थेरीचे संपूर्ण क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत। उदाहरणार्थ हा पहिला क्वेश्चन, टॅली पॅकेज कोणाकडून विकसित केले गेले आहे। समजा याचे उत्तर टॅली सोल्युशन्स हे आहे। हे उत्तर निवडून सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर इथं तुमचा प्रश्न बरोबर आला हे दाखवतं, आणि जर या प्रश्नाचं कुठलं ऑप्शन बरोबर आहे हे आपल्याला माहिती नसेल तर हेल्प मेनूला क्लिक केल्यानंतर या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी दाखवलं जातं। या पद्धतीचे एकूण 216 थेरीचे क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत, आणि यामध्ये तिन्ही भाषेमधून हे प्रश्न दिलेले आहेत, म्हणजेच मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषा यामध्ये कव्हर केलेल्या आहेत। यानंतर बॅक टू होम पेज म्हटल्यानंतर यामध्ये प्रॅक्टिकल मोड हा अत्यंत महत्त्वाचा एक पॉईंट दिलेला आहे। यामध्ये टॅलीचे पूर्ण टॉपिक्स म्हणजे अगदी बेसिक अकाउंटिंगपासून ते GST आणि पेरोलपर्यंतचे पूर्ण सिलेबसचे पॉईंट्स यामध्ये कव्हर केलेले आहेत। यामध्ये ही जी अनुक्रमणिका दिली आहे यातील बेसिक अकाउंटिंगमध्ये व्हिडिओ या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अकाउंट बेसिक, टाइप्स अँड रूल्स ऑफ अकाउंट्स, जर्नल एंट्री बेसिक आणि सिंपल अकाउंटिंग म्हणजेच टॅलीसाठी सुरुवातीला घ्यावी लागणारी थेरी या पूर्ण चॅप्टर्समधून कव्हर केलेली आहे। आणि यानंतर सुरू होतो तो म्हणजे प्रॅक्टिकलचा विभाग। यातील कंपनी इन्फोमध्ये असाइनमेंट आणि व्हिडिओ असे 2 ऑप्शन आहेत। यातील व्हिडिओ या ऑप्शनच्या क्लिक टू व्ह्यूला क्लिक केल्यानंतर कंपनी क्रिएशन, ओपन अँड क्लोज कंपनी आणि अल्टर अँड डिलीट कंपनी हे टॉपिक आपल्याला दिसतील। उदाहरणासाठी आपण कंपनी क्रिएशनचा एक व्हिडिओ पाहणार आहोत। याला क्लिक केल्यानंतर कंपनी क्रिएशन संबंधीचा एक व्हिडिओ आपल्या समोर दिसत आहे। या पद्धतीनं हा प्रोग्राम आपल्याला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी आपण नेऊन म्हणजे हा व्हिडिओ आपण किती वेळा पाहू शकतो। यानंतर इथं स्टॉप या नावाचं बटन दिलेलं आहे। याद्वारे जर काही माहिती पाहिजे असेल ते आपण पाहू शकतो, आणि प्लेला क्लिक केल्यानंतर पुन्हा तो व्हिडिओ प्ले होऊ शकतो। या पद्धतीनं हे पूर्ण व्हिडिओ दिलेले आहेत। आणि यानंतर बॅक टू होम पेज म्हटल्यानंतर आता आपण कंपनी इन्फो हा टॉपिक पाहत होतो। यातील व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर असाइनमेंट नावाचा एक भाग आहे, याला क्लिक केल्यानंतर टॅलीचे त्या असाइनमेंटशी संबंधित म्हणजेच आपण पाहिलेल्या व्हिडिओशी संबंधित असाइनमेंट्स म्हणजेच प्रॅक्टिकल क्वेश्चन इथं दिलेले आहेत। उदाहरणासाठी डेस्कटॉपवरील टॅलीच्या आयकॉनद्वारे टॅली ओपन करा। आता हा जो प्रश्न आहे हा स्टार्ट म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक डेस्कटॉप दिसत आहे, आणि हा प्रश्न आपण सोडवल्यानंतर सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर तुमचा प्रश्न बरोबर आला की चुकीचा आहे हे इथं दाखवलं जातं। उदाहरणासाठी आपण 4 नंबरचा प्रश्न म्हणजेच टॅलीमध्ये या नावाची कंपनी तयार करा हा आपण आता पाहणार आहोत। तर यासाठी स्टार्ट या बटनला क्लिक केल्यानंतर हा क्वेश्चन आपला सुरू झालेला आहे। हा क्वेश्चन आपण या पद्धतीनं सोडवू शकतो, आणि हा सोडवल्यानंतर आपण सबमिट या बटनला क्लिक करू शकतो। यातील जर हा प्रश्न आपल्याला येत नसेल तर हेल्प हे एक ऑप्शन दिलेले आहे। ह्या हेल्पला क्लिक केल्यानंतर त्याची हेल्प, व्हिडिओ हेल्प आपल्यासमोर दिसते। व्हिडिओ हेल्प सांगून झाल्यानंतर क्लोज बटनद्वारे ती व्हिडिओ हेल्प बंद करून आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण कंपनी तयार करून सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर जर तुमचा प्रश्न बरोबर असेल तर ते बरोबर आणि चुकीचं असेल तर चुकीचं हे दाखवतं। या पद्धतीनं टॅलीचे संपूर्ण चॅप्टर्स म्हणजे ज्यामध्ये कंपनी इन्फो, अकाउंटिंग व्हाउचर, इन्व्हेंटरी, रिपोर्ट्स, स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशनमध्ये GST आणि पेरोल सिस्टीम हे सर्व टॉपिक्स या ठिकाणी कव्हर केलेले आपल्याला दिसतात। उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की GSTचे असे जवळपास 10 ते 12 व्हिडिओ या ठिकाणी दिलेले आहेत। बॅक टू होम पेज केल्यानंतर GSTचे काही क्वेश्चन्स म्हणजे GSTचे 4 प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स आपल्याला इथं दिसत आहेत। या पद्धतीचा हा पूर्ण एक डेमो ज्याद्वारे आपण टॅली पूर्णतः शिकवू शकतो।